दरम्यान महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात एकनाथ शिंदे हे आढावा घेतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, थेट जाऊयात। जसं कमी वेळात जास्तीचा पाऊस, जसं एक प्रकारचा आपण पाहतो अनेक ठिकाणी कमी वेळामध्ये जास्ती पाऊस पडतो। जवळपास आता एका महिन्याचा पाऊस जर 3-4 दिवसामध्ये पडला तर अशा प्रकारची सकल भागामध्ये पाणी साचण्याचं प्रमाण जे वाढतं आणि त्यामुळे सगळीकडेच सिस्टीम अलर्ट आहे, काम करतायत लोक। एक तर अधिकारी आता आम्हाला भेटला, तो पण फील्डवर काम करतोय। त्याचा तर एक किडनीचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे चीफ इंजिनियर जे आहे त्याचे एकच किडनी आहे आणि त्याला ते आता त्याचा पण काहीतरी ट्रान्सप्लांट करायचं आहे। पण अशा परिस्थितीत पण तो माणूस बाहेर घरी बसला नाही, म्हणजे एकंदरीत सगळी सिस्टीम जी आहे अलर्ट मोडवर आहे। आणि तिथं मगाशी आम्ही गेलो होतो विक्रोळी पार्क साइड मध्ये, तिथं देखील लँडस्लाईड प्रोन एरियामध्ये आम्ही गेलो आणि मनोज जिंदालनं मी त्यासाठीच बोलवलं तात्काळ की त्या ठिकाणी गगराणी साहेब पण होते, सगळेच होते आणि त्या ठिकाणी पाहिलं, सैनी होते की तिथं पाठीमागे डोंगर आहे आणि खाली वसाहत आहे। तर अशा ठिकाणी ते जिओ नेटिंग करण्याचं जे आपण काम सुरू केलंय, जवळपास 2-3 ठिकाणी चालू केलं आपण। एक ठिकाणी घाटकोपर, मुंब्रा आणि आता इथं विक्रोळी पार्क साइडमध्ये सूर्यनगरमध्ये पण आपण 90% काम झाले आणि आता देखील जिथं गेलो होतो तिथंही काम आता सुरू करतील। पहिल्या टप्प्यामध्ये आपण हे नेटिंग, जिओ नेटिंग करून ते जो काही परिसर आहे तो थोडा प्रोटेक्ट करतोय आणि यांचं परमनंट जे काही सोल्युशन आहे, कायम पुनर्वसन, तर लगतच्या ज्या SRAच्या म्हाडाच्या स्कीम आहेत त्या स्कीममध्ये या सर्व लोकांना सामावून घेतलं तर मग हे कायमची डोक्यावरची टांगती तलवार जी आहे ती दूर होईल। तो देखील सरकारने, शासनाने निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून लँडस्लाईड प्रोन भागामध्ये त्या एरियामध्ये दरडी कोसळून किंवा मातीचा ढिगारा कोसळून जीवितहानी होऊ नये यावर देखील पूर्णपणे मुंबई महापालिका आणि शासन फोकस करते। आणि एकंदरीत पाहिलं तर आज काही ठिकाणी रेल्वे स्लो झालेल्या आहेत ट्रॅकवर पाणी असल्यामुळे। मुंबई महापालिकेने देखील त्या ठिकाणी त्या प्रवाशांना चहा, नाश्ता, फूड पॅकेट देखील देण्याची व्यवस्था केली। काही ठिकाणी बेस्टच्या बसेस सुरू केलेल्या आहेत। ठाण्यात देखील मी पाहिलं, ठाण्यामध्ये देखील अशाच प्रकारची व्यवस्था तिथल्या आयुक्त महापालिकेने केलेली आहे, जेणेकरून आता ज्या ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्याला आवश्यकता आहे, शेवटी लोकांना दिलासा देणं, त्यांना तात्काळ मदत देणं हे आपल्याला करण्याची आवश्यकता आहे। मुख्यमंत्री महोदय देखील संपूर्ण राज्याचा पावसाच्या संदर्भात तेही आढावा घेत आहेत आणि तेही देखील माहिती घेत आहेत। बऱ्याच ठिकाणी काही नुकसान झालेलं आहे, त्याच्या देखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटच्या आपल्या मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये देखील भेट देऊन त्या ठिकाणी देखील माहिती घेतली। एकंदरीत आम्ही सर्वजण फील्डवर आहोत आणि यंत्रणा जी आहे महापालिकांची, मुंबई महापालिकेची यंत्रणा देखील अतिशय, पण ते दुसरे आपण जे होल्डिंग पॉन्ड पण बनवलेले आहेत, होल्डिंग पॉन्ड देखील तेही ओव्हरफ्लो झाले आहेत। त्यामुळे पावसाचं जे काही प्रमाण जे आहे, पडण्याचं प्रमाण कमी वेळामध्ये जास्तीचा पाऊस पडतो आणि म्हणून जेवढं आपल्याला जेवढे पंप लावता येतील ज्यादा क्षमतेचे तेवढे BMCने लावलेत आणि पूर्णपणे त्यांची यंत्रणा जिथं जिथं आवश्यक आहे तिथं तिथं नागरिकांना सुरक्षित स्थळी पाठवण्याचं, शिफ्ट करण्याचं काम करतात। महत्वाचं म्हणजे मिठी नदीची सध्याची परिस्थिती काय आहे, त्या मिठी नदीचं प्रमाण आहे वाढत चाललेलं आहे अशी देखील बातमी इथे आहे, पूर येण्याची शक्यता अशी देखील चर्चा आहे। तर नेमकं सध्या तुम्ही काय पाहिलं? ते मिठी सध्या पाहिलं मी जाऊन, तिथे पाणी म्हणजे ते 3.9 वर गेलेलं पाणीची लेवल खाली येते आहे। तेव्हा हाय टाईड होतं त्यावेळेस ते पाणी वरती होतं, आता लो टाईड आल्यामुळे ते पाणी खाली जाते वाहून। परंतु शेवटी मिठी नदी जी आहे त्याचं परमनंट सोल्युशन जे आहे आता आपण ते करतोय, त्याचं 2 ह्याच्यामध्ये पंप आणि आउटफॉल
त्याचं टेंडरिंग झालेलं आहे. पॅकेज 3 आणि पॅकेज 5 आहे आणि त्यामुळे ते परमनंट सोल्युशन होईल आणि त्याची जी काही हे आहे रुंदी आणि खोलीकरण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या केल्यामुळे तिथलं मोठा प्रॉब्लेम जो मिठीचा आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा साचलेला आहे, थांबलेला आहे, तो मला वाटतं निकालात निघेल. 2020 साली इक्बाल सिंग चहल ज्यावेळेला आयुक्त होते त्यांनी असं म्हटलं होतं की मुंबईत ज्या पद्धतीनं वस्ती वाढत आहे, जसं मिठी नदीच्या अनेक लोकांना आपण स्थलांतरित केलं, अशा पद्धतीनं जर वातावरण हे असंच राहिलं तर 2050 पर्यंत मुंबईत भीषण अवस्था असू शकते आणि दक्षिण मुंबईतील काही भाग हा पाण्याखाली जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं होतं. तुम्ही कशा पद्धतीनं बघताय ह्या सध्याच्या परिस्थितीवर? मगाशी म्हणून आमची ती चर्चा झाली आहे त्यांच्याबरोबर आणि सर्व संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर की आपल्याला आता पूर्वीची जी काही लोकसंख्या आहे आणि पूर्वीची जी काही आपली जी काही हे पाणी वाहून नेण्याची जी क्षमता कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ही सर्व ह्याच्यामध्ये आता आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणामध्ये बदल करावा लागेल. मग त्याच्यामध्ये STP आहे, स्टॉर्म वॉटर ड्रेन आहे, हे सगळं जे आहे याच्यावर महापालिका काम करते आहे आणि आपल्याला कॅपॅसिटी वाढवलीच पाहिजे. कॅपॅसिटी वाढवण्याचं काम जे आहे ते BMC त्याच्यावर काम करते आहे. सध्याला मध्य रेल्वे ही पूर्णपणे आपल्याला बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. बेस्टकडनं काही नियोजन हे होणार? त्याच्या बेस्ट आणि ST त्या बसेसचं नियोजन आपण केलेलं आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी हे केलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला आपण ती व्यवस्था करतो. सर, काही अनेक ठिकाणं आहेत मुंबईमध्ये जी सखल भाग म्हणून विशेष करून ओळखली जातात. यंदाच्या पावसामध्ये त्याही भागांमध्ये पाणी साठलं होतं आणि काही नवीन वॉटर लॉगिंग एरियाज जे आहेत ते देखील झालेले बघायला मिळते. त्याच्याकडे कसं बघणार आहे इन फ्युचर? नाही, आता बघा ह्याच्यामध्ये एकच आहे की जिथं आपल्याला दरवेळेला सकल भाग जे आहे तिथे आपण पंप लावून ते पाणी आपण बाहेर फेकतो. आता जे नवीन असे काही एरिया, नवीन असे विभाग तयार होत असतील तर त्या ठिकाणी देखील आपल्याला त्याच्या मुळाशी जावं लागेल आणि तिथे देखील ते काय पाण्याचा निचरा कसा होईल यासाठी आपल्याला ते प्रयत्न करावे लागतील आणि ते करू आपण. 2022 साली मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन आणलेला होता, मात्र त्याचं एकूणच अंमलबजावणी सार्वजनिक एक सुट्टी जाहीर केल्यामुळे ती देखील एक थोडस रिलीफ मिळालेलं आहे. वाहतूक कमी आहे आणि खाजगी संस्थांना देखील सांगितलं की आपण पण बाबा वर्क फ्रॉम होम आवश्यकता असेल तरच कामानिमित्त बाहेर येणं गरजेचं आहे. आवश्यकता नसेल तर लोकांनी एवढ्या मोठ्या पावसामध्ये बाहेर पडू नये. त्यांच्या सुरक्षेसाठी हे देखील लोकांना सूचित केलेलं आहे, लोकांना विनंती केलेली आहे. त्यामुळे देखील लोकांनी देखील सहकार्य केलेलं आहे. सर, आज रेड अलर्ट होता, कालही रेड अलर्ट नंतर जारी करण्यात आला. उद्याची परिस्थिती काय असेल त्या संदर्भात काही आधीच ठरवण्यात आलं एका नाही, आता तर आज रेड अलर्ट आहे, उद्या ऑरेंज अलर्ट आहे. पण आता हे हवामानाचं बघा काय आता कुठे काय सगळं क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग सगळं जे काय सुरू आहे. पाऊस देखील पूर्वी आपण पाहतो 6 जूनला म्हणजे 6 जूनला डॉट पडायचा, आता मे महिन्यातच सुरू झाला. 6 जून मध्ये पाऊसच नाही आहे आणि आता जे त्याची एवढी जोरात पाऊस पडतोय, इंटेन्सिटी जी आहे ती एवढी आहे की कमी वेळात म्हणजे अगदी ढगफुटीसारखा पाऊस पडतोय. पण तरी सुद्धा यंत्रणा आपली सगळी अलर्ट मोडवर आहे, तात्काळ लोकांना दिलासा देते आहे आणि पुढे देखील ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन BMC देखील त्याच्यावर एक ऍक्शन प्लॅन बनवेल आणि ह्याच्या सगळ्या ज्या काही कॅपॅसिटी आहे